नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी मुंग्यांच्या जगात या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. कीटकामध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम काय घेतले जाते? उत्तर, कीटक वर्गात सर्वात जास्त कष्टाळू, उद्योगी आणि शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. आ. मुंग्या गंधकण केव्हा सोडतात? उत्तर, एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला की मुंग्या वसाहतीकडे येताना मार्गात गंधकण सोडतात. की मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात? उत्तर, स्वतःचे आणि वसाहतीचे रक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. प्रश्न दुसरा, मुंग्या स्वतःचे वसाहतीचे संरक्षण कसे करतात? उत्तर, स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात, काही मुंग्या विषारी दंश करतात, तर काही विशिष्ट आम्लांचा फवारा शत्रूवर सोडतात. वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला की त्याला तिथून पळ काढावाच लागतो. काही जातींच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते. दंश करताच प्राण्याच्या शरीरात विष सोडले जाते. अशा प्रकारे मुंग्या स्वतःचे वसाहतीचे संरक्षण करतात. प्रश्न तिसरा, वाक्यात उपयोग करा. माग काढणे, सावध करणे, फवारा सोडणे, तत्पर असणे, पळ काढणे, दाह होणे, हाणून पाडणे. 1. माग काढणे. चोरांचा माग काढत पोलीस चोरांच्या टोळीपर्यंत पोहोचले. 2. सावकाश करणे. समोर साप दिसताच बाबांनी राजूला सावध केले. 3. फवारा सोडणे. गाडी धुण्यासाठी बाबांनी गाडीवर पाण्याचा फवारा सोडला. 4. तत्पर असणे. मुंग्या नेहमी स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करण्यास तत्पर असतात. 5. पळ काढणे. पोलिसांना बघताच चोरांनी गाडी घेऊन पळ काढला. 6. दाह होणे. विंचू चावल्याने राजूच्या अंगाचा दाह झाला. 7. हाणून पडणे. पोलिसांनी चोरांचा चोरीचा डाव हाणून पाडला. प्रश्न चौथा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. माणसांना दंश करणारे मुंग्याप्रमाणे दुसरे कीटक कोणते? त्यांच्या दंशाचा माणसावर काय परिणाम होतो? उत्तर, दंश करणारे कीटक डास, खेकडा, विंचू. दंशाचा परिणाम खाज सुटणे, फोड येणे, जखम होणे, वेदना होतात, सूज येते. अन्न साखळी म्हणजे काय? शिक्षकाकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, परिसंस्थेत एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्न ऊर्जेचे वहन, संक्रमण निम्न स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत होते. यालाच अन्न साखळी असे म्हटले जाते. उदाहरणार्थ
माशीला बेडूक खातो, बेडकाला साप खातो, सापाला गरुड खातो. ही अन्न साखळी आहे. ही मुंग्याप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा. ग्रंथालयात जाऊन पुस्तकातून माहिती मिळवा. उत्तर: अन्नसाठा करणारे कीटक. मुंगी, मधमाशी. अन्नसाठा न करणारे कीटक. माशी, झुरळ. अन्नसाठा करणारे प्राणी. माणूस, उंट. अन्नसाठा न करणारे प्राणी. हत्ती, वाघ, सिंह. प्रश्न 5. या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते सांगा. उत्तर: मुंग्या एकजुटीने काम करतात. मुंग्या उद्योगी असतात, कष्टाळू असतात. त्याचप्रमाणे त्या शिस्तप्रिय व हुशार असतात. हे मुंग्यांचे गुण मला आवडले. प्रश्न 6. मुंग्यावरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा. प्रश्न 7. मुंगी या शब्दाची वेगवेगळी रूपे पाठात आलेली आहेत. ती शोधा व लिहा. याप्रमाणे एखाद्या शब्दाची वेगवेगळी रूपे लिहा. खालील वाक्यातील नामे ओळखा व सांगा. अ. बंडूची इजार 4 बोटे लांब झाली. उत्तर: बंडू, इजार, बोटे 4. आ. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. उत्तर: आई, कोनाडा. इ. माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. उत्तर: माणूस, मुंगी. आ. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. उत्तर: कविता भारत. खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नामे लिहा. अ. टिंब-टिंब माधवला म्हणाली. सायली माधवला म्हणाली. आ. आंब्याच्या झाडावर टिंब-टिंब लटकत होत्या. कैऱ्या लटकत होत्या. इ. घसरगुंडी खेळायला आम्ही टिंब-टिंब गेलो. बागेत गेलो. इ. टिंब-टिंब विषय मला खूप आवडतो. मराठी विषय मला खूप आवडतो. उ. राष्ट्रपतीचे भाषण ऐकून टिंब-टिंब मंत्रमुग्ध झाला. राजू. उ. महागाई वाढल्याने टिंब-टिंब ही महागल्या. छत्र्याही महागल्या. धन्यवाद.